Hello, welcome students. Today we are going to see the subtopics scroll bar, text field and text area. So let's start. First is scroll bars. Scroll bar provides horizontal and vertical movement of component or window. Means what? बऱ्याच वेळेला आपण एखादी PDF फाईल किंवा वर्ड फाईल ज्यावेळेला ओपन करतो ज्याच्यामध्ये मल्टिपल पेजेस असतात त्यावेळेला आपण एका पेजपासून दुसऱ्या पेजला जाण्यासाठी आपण काय करतो स्क्रोल बारचा वापर करतो. मग ते स्क्रोल बारचे दोन टाइप्स असतात, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आपल्याला लेफ्ट टू राईट जर मूव्ह करायचं असेल तर आपण हॉरिझॉन्टल स्क्रोल करायचं असेल तर आपण हॉरिझॉन्टल स्क्रोल बारचा वापर करतो. आणि आपल्याला वरून खाली किंवा खालून वर जर आपल्याला काय करायचं असेल स्क्रोल करायचं असेल तर आपल्याला काय करतो त्या बटनला आपण क्लिक करून किंवा होल्ड करून आपण काय करतो वर खाली लेफ्ट टू राईट किंवा टॉप टू बॉटम बॉटम टू टॉप असं मुवमेंट करतो. तर ते जे काय आहे ते त्याला आपण काय म्हणतो स्क्रोल बार असं म्हणतो. तर हे स्क्रोल बार दोन प्रकारचे आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. त्याचा सिंटॅक्स काय बघा. सो व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर स्क्रोल बार और स्क्रोल बार कन्स्ट्रक्टर. फर्स्ट इज अ स्क्रोल बार and empty bracket. So what is the use of this scroll bar empty bracket? It will create just a scroll bar which is a by default vertical align. म्हणजे काय की पहिला जो स्क्रोल बार आहे स्क्रोल बार एम्प्टी ब्रॅकेट ह्याच्यामुळे काय होणार आहे एक स्क्रोल बार तयार होणार आहे तो व्हर्टिकली असणार आहे. बाय डिफॉल्ट ज्यावेळेला आपण त्या ब्रॅकेटमध्ये काही देत नाही म्हणजे त्यांचा जो टाईप मेन्शन करत नाही हॉरिझॉन्टल आहे काय व्हर्टिकल त्यावेळेला व्हर्टिकल स्क्रोल बार तयार होतो. नेक्स्ट कुठला आहे बघा स्क्रोल बार इन ब्रॅकेट INT टाईप. इन दिस वी आर गिविंग वेदर वी वॉन्ट स्क्रोल बार हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल दॅट वी हॅव मेन्शन हिअर टाईप. मग इथं आपण काय म्हणणार आहोत जर आपण स्क्रोल बार डॉट व्हर्टिकल म्हटलं तर तो व्हर्टिकल तयार होईल. स्क्रोल बार डॉट हॉरिझॉन्टल म्हटलं तर तो हॉरिझॉन्टल स्क्रोल बार तयार होईल. नंतरचं पुढचा सिंटॅक्स काय बघा स्क्रोल बार आणि ह्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू आहेत. स्क्रोल बार इन ब्रॅकेट INT टाईप म्हणजे काय इथं आपल्याला हॉरिझॉन्टल पाहिजे का व्हर्टिकल दॅट वी हॅव मेन्शन हिअर दॅट इज टाईप. INT इनिशियल व्हॅल्यू आपण त्या स्क्रोल बारची काय करणार आहोत इथं इनिशियल व्हॅल्यू मेन्शन करणार आहोत. त्याच्यानंतर INT थंब साईज. थंब साईज म्हणजे काय जे बटन आपण होल्ड करून आपण काय करतो की लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट किंवा टॉप टू बॉटम बॉटम टू टॉप जी मुवमेंट करत असतो स्क्रोल बारची तर त्याला आपण काय म्हणतो त्याला थंब साईज असं म्हणतो. तर ती जी थंब साईज आहे ते आपण इथं देणार आहोत. त्याच्यानंतर त्या स्क्रोल बारची मिनिमम व्हॅल्यू असेल आणि मॅक्झिमम व्हॅल्यू असणार. सो दीज आर द 5 पॅरामीटर्स in third type of constructor of scroll bar. बघा INT type, INT initial value, INT thumb size, INT minimum value आणि maximum value. So these are the 3 constructor. त्याच्यानंतर स्क्रोल बारच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत बघा. देर आर 4 मेथड्स. फर्स्ट INT get minimum. हे काय करणार आहे INT get minimum. By using this method we can retrieve minimum value of scroll bar, that is INT get minimum. Next method is INT get maximum. By using this method we can retrieve or determine maximum value of the scroll bar. Next third is INT get value. INT get value, what is the use of this? To obtain current value of scroll bar we can use get value. To obtain current value of scroll bar we are using get value method. Then INT set value. To set current value of scroll bar we can use this method set value. So there are 4 methods of a scroll bar. Here we can see the sample program of scroll bar. Here we are again we are adding 2 packages, that is java.awt, java.applet. Then here we are creating code for applet. We are mentioning width and height of the applet. As usual we are extending applet. Our user defined class extends applet. Scroll bar demo is the name of our class. In init method we are creating the scroll bar. First scroll bar SB1, this is object of scroll bar class. Scroll bar SB1 new scroll bar. Here we are creating vertical scroll bar. Next scroll bar SB2 new scroll bar dot horizontal. Here
we are creating horizontal scroll bar. Next, third scroll bar SB3 new scroll bar dot vertical comma 0 1 0 50. Here we are creating vertical scroll bar with initial value 0, then thumb size is 1, then minimum value is 0 and maximum value is 50. Here we are creating third scroll bar, that is vertical scroll bar with these all parameters. Then we are getting maximum value of third scroll bar. We are using method get maximum. int is equal to sb3 dot get maximum. Whatever the maximum value of the scroll bar sb3 will stored in the value a, and here we are printing the whatever the maximum scroll bar value. Maximum scroll bar value is 50, so here 50 is printed on command prompt. And we are adding these scroll bars, add sb1, add sb2, add sb3. So we are adding these 3 scroll bar by using add method. So let us see the output of program. So here we can see by using first method the vertical scroll bar is created, that is scroll bar sb1 new scroll bar, first scroll bar. Then sb2, that is horizontal scroll bar is created here, you can see here. Then by using third scroll bar sb3 new scroll bar dot vertical scroll bar is created with these all values, that is initial value, thumb size, minimum value and maximum value. And the maximum value of third scroll bar is collected by sb3 dot get maximum. Here maximum value of third scroll bar is stored in the a, and we are printing on the command prompt by using this system.out.println maximum value of scroll bar plus a. So here we can see the 50 is value of the maximum value of the scroll bar. Next, text field. So text field is a single line text box control generally used to take input value from the user. In short, बऱ्याच वेळा आपण काही डेटा किंवा स्ट्रिंग आपण युजरकडून रीड करत असतो. उदाहरणार्थ एंटर युअर नेम, एंटर युअर युजर आय डी, एंटर पासवर्ड. सो ऑल दीज व्हॅल्यूज आर एंटर्ड इन अ टेक्स्ट फील्ड. ह्या ज्या काही व्हॅल्यू ते आपण कशामध्ये एंटर करणार आहोत, त्या टेक्स्ट फील्डमध्ये, म्हणजे टेक्स्ट बॉक्स जो आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एंटर करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की याच्या काही सिंटॅक्स काय आहेत त्याचे आपण पहिल्यांदा बघू. सिंटॅक्स काय बघा. फर्स्ट इज अ टेक्स्ट फील्ड and empty bracket. By using this we can create a empty text box. म्हणजे आपण फक्त एक empty text box तयार करणार, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू नसणार आहेत. This is a first constructor. Then second is text field int max character. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, एक टेक्स्ट बॉक्स तयार करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण किती व्हॅल्यू आपण मॅक्झिमम रीड करणार आहोत, तर त्याची व्हॅल्यू जी आहेत मॅक्झिमम. उदाहरणार्थ आपण टेक्स्ट फील्ड इन ब्रॅकेट 10 दिलं तर आपण 10च अक्षर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, इनपुट करू शकतो. तसे त्याला आपण काय म्हणू शकतो की हा त्यावेळेला आपण सेकंड कन्स्ट्रक्टर वापरणार, टेक्स्ट बिल्ड int मॅक्स कॅरेक्टर. म्हणजे मॅक्झिमम कॅरेक्टरची जी संख्या आहे ती आपण व्हॅल्यू इथं आपण देणार आहोत. थर्ड काय आहे बघा, टेक्स्ट फील्ड इन ब्रॅकेट स्ट्रिंग str. म्हणजे वी कॅन क्रिएट टेक्स्ट बॉक्स विथ द स्ट्रिंग नेम्ड str. म्हणजे आपण असं एक टेक्स्ट बॉक्स तयार करणार आहोत की त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट तिथं काही अक्षर किंवा काय बाय डिफॉल्ट तिथं तुम्हाला काही एक स्ट्रिंग दिसेल, ती स्ट्रिंग आपण str मध्ये इथं काय करणार आहोत, स्टोअर करणार आहोत. हा एम्प्टी टेक्स्ट फील्ड आहे. हा ह्याच्यामध्ये इथे ह्या टेक्स्ट फील्डमध्ये काय करणार आहोत, आपण किती मॅक्झिमम कॅरेक्टर आपण इनपुट करणार त्याची इथे व्हॅल्यू देणार आहोत. आणि थर्ड मध्ये काय करणार आहोत की बाय डिफॉल्ट तिथं आपण काय तुम्हाला त्या टेक्स्ट बॉक्समध्ये काय दिसेल, स्ट्रिंग काहीतरी एक दिसेल, त्यासाठी हे आपण टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग str देणार. नेक्स्ट काय बघा, फोर्थ कन्स्ट्रक्टर टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग str int मॅक्स कॅरेक्टर. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, असा आपण एक टेक्स्ट बॉक्स तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये ती स्ट्रिंग जी आहे जी डिस्प्ले करायची ती आपण स्ट्रिंग सुद्धा डिस्प्ले करणार आहोत. आणि इथं किती त्या स्ट्रिंग मधले किती अक्षर आपल्याला दाखवायचे त्याची व्हॅल्यू आपण इथं डिस्प्ले करणार आहोत.
त्याच्यानंतर याच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत बघा. देर आर 9 मेथड्स. स्ट्रिंग गेट टेक्स्ट. बाय युजिंग दिस वी कॅन रीड द टेक्स्ट of the text field. So this is a string get text. हे string get text न काय करणार आहोत आपण, ती त्याच्यामध्ये त्या टेक्स्ट फील्ड मधली काय करणार आहोत, टेक्स्ट रीड करणार आहोत. त्याच्यानंतर स्ट्रिंग सेट टेक्स्ट स्ट्रिंग str. त्याच्यामुळे काय करणार आहोत, एखाद्या टेक्स्ट बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एखादी स्ट्रिंग आपल्याला सेट करायची आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, सेट टेक्स्ट ही मेथड वापरणार आहोत. म्हणजे त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला ही स्ट्रिंग काय करेल, ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला काय होईल, सेट होईल. त्यानंतर स्ट्रिंग गेट सिलेक्टेड टेक्स्ट. दिस मेथड इज यूज टू इफ वी सिलेक्टेड सम टेक्स्ट इन द टेक्स्ट बॉक्स, देन वी कॅन रिट्राइव्ह दिस सिलेक्टेड टेक्स्ट. म्हणजे काही टेक्स्ट फील्ड मधली किंवा टेक्स्ट बॉक्स मधला आपण जर टेक्स्ट काही सिलेक्ट केला, तर तो सिलेक्टेड टेक्स्ट आपल्याला जर रिट्राइव्ह करायचा असेल तर त्यासाठी ही मेथड वापरणार. नंतर फोर्थ काय बघा, व्हॉइड सिलेक्ट स्टार्ट इंडेक्स एंड इंडेक्स. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर त्या टेक्स्ट मधलं एखाद्या पोझिशन पासून स्टार्ट पासून एंड पर्यंत जे आपल्याला काहीतरी पोझिशन द्यायची असेल समजा, त्यासाठी आपण काय वापरणार आहोत, व्हॉइड सिलेक्ट स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स. म्हणजे सुरुवातीचा नंबर आणि शेवटचा नंबर त्या गिवन स्ट्रिंग मधला ते आपण इथं काय करणार आहोत, व्हॉइड सिलेक्ट ह्या मेथडमध्ये वापरणार आहोत. नंतर काय बघा, बुलियन इज एडिटेबल. म्हणजे ह्याचा वापर काय करणार आहोत, जर त्या टेक्स्ट बॉक्स मधला जी स्ट्रिंग आहे ती एडिट आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण त्यासाठी मेथड काय वापरणार, बुलियन इज एडिटेबल. त्याच्यानंतर व्हॉइड सेट एडिटेबल, बुलियन एडिटेबल. म्हणजे काय, तर ह्या मेथडचा वापर करून आपण दिलेली टेक्स्ट फील्ड मधली जी स्ट्रिंग आहे ती आपण काय करू शकतो, एडिट करू शकतो किंवा आपण एडिट सुद्धा करू शकणार नाही. त्यासाठी आपण काय करू शकतो, सेट एडिटेबल ट्रू ऑर फॉल्स. जर ट्रू दिलं तर ते एडिट करू शकेल, फॉल्स दिलं तर तो एडिट करता येणार नाही. सो दिस इज अ व्हॉइड सेट एडिटेबल. त्याच्यानंतर काय बघा, व्हॉइड सेट इको कॅरेक्टर CH. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो की एखाद्या टेक्स्ट फील्ड मध्ये पासवर्ड वगैरे एंटर करून घेतो, तर तो आपल्याला पासवर्ड काय करायचा आहे, म्हणजे ते आपण जे एंटर करत असणार आहे ते अक्षर आपल्याला दाखवायचे नाहीत. म्हणजे उदाहरण पासवर्ड आपण स्टारच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो बघा पासवर्ड. तर त्यासाठी आपण जर सेट इको कॅरेक्टर केलं तर त्यावेळेला काय होईल, सेट इको कॅरेक्टर आणि ब्रॅकेटमध्ये जर स्टार दिलं तर काय होईल की आपण जे काही एंटर करणार आहोत, जी काही अक्षरे एंटर करणार आहोत ती सगळी स्टारच्या स्वरूपामध्ये दिसतील. तर दॅट इज व्हॉइड सेट इको कॅरेक्टर. आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं जे आपण इनपुट करणार आहोत तर त्याच्यासाठी एक वेगळा सिम्बॉल आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, व्हॉइड सेट इको कॅरेक्टर. जनरली आपण पासवर्ड वगैरे आपल्याला जर सेट करायचे असेल तर ती आपण मेथड यूज करू शकतो. त्याच्यानंतर काय बघा, बुलियन इको कॅरेक्टर इज सेट. म्हणजे काय की आपण इको कॅरेक्टर सेट केलेला आहे का नाही केलेला आहे हे जर चेक करायचं असेल तर आपण काय वापरू शकतो, बुलियन इको कॅरेक्टर इज सेट. आणि लास्ट काय बघा, लास्ट मेथड कॅरेक्टर गेट इको कॅरेक्टर. म्हणजे काय, जे आपण इको कॅरेक्टरनं सेट इको कॅरेक्टर करून जे आपण काहीतरी कॅरेक्टर त्या टेक्स्ट फील्डमध्ये एंटर करत असणार आहोत तर ती आपल्याला काय करायचे, रिट्राय करायचे आहेत किंवा डिटरमाइन करायचे असेल तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, गेट इको कॅरेक्टर ही मेथड वापरणार आहोत. तर त्याचा एक आपण स्मॉल एक्झाम्पल बघू. इथं काय बघा, ॲज युजल आपण काय केलेले आहेत, 2 पॅकेज इनपुट केलेले आहेत. इम्पोर्ट java.awt, इम्पोर्ट java.applet हे 2 आपण पॅकेज इनपुट केलेले आहेत. त्यानंतर इथं ॲपलेट कोड लिहिलेला आहे, विड्थ दिलेला आहे, हाईट दिलेला आहे. हा युजर डिफाइन क्लास आहे, टेक्स्ट डेमो एक्सटेंड्स ॲपलेट. इनिट मेथडमध्ये आपण काय करणार आहोत, टेक्स्ट फील्डचा कोड लिहिणार आहोत. इथं बघा पहिल्यांदा टेक्स्ट फील्ड TF1 न्यू टेक्स्ट फील्ड. म्हणजे इथं काय होणार आहे, एम्प्टी टेक्स्ट फील्ड इथं तयार झालेलं आहे, त्याचं नाव काय TF1. त्याच्यानंतर काय बघा, टेक्स्ट फील्ड TF2 न्यू टेक्स्ट फील्ड इन ब्रॅकेट 10. तर इथं अजून एक आणखीन टेक्स्ट फील्ड तयार होणार आहे, त्याची जी लेंथ आहे किती आहे, ते 10 आहे. इथं आपण 10च अक्षर आपण किंवा 10 फक्त मॅक्झिमम कॅरेक्टर इथं इनपुट करू शकणार आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे बघा, TF2 डॉट सेट इको कॅरेक्टर स्टार. म्हणजे जे आपण सेकंड टेक्स्ट बॉक्स मध्ये व्हॅल्यू ज्या एंटर करणार आहोत तर ते आपल्याला व्हॅल्यू काय स्टारच्या स्वरूपामध्ये काय होणार आहे तिथे इनपुट होणार आहे, त्यासाठी सेट इको कॅरेक्टर. नेक्स्ट काय केलं बघा, अजून एक टेक्स्ट फील्ड तयार केलेला आहे, टेक्स्ट बॉक्स तयार केलेला आहे, टेक्स्ट फील्ड TF3 न्यू टेक्स्ट फील्ड इन ब्रॅकेट दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम. म्हणजे यामध्ये हा थर्ड
टेक्स्ट बॉक्स तयार झालेला आहे आणि त्या बाय डिफॉल्ट त्या टेक्स्ट बॉक्समध्ये दिस इज टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम अशी स्ट्रिंग तुम्हाला बाय डिफॉल्ट इथं दिसेल. इथं पहिल्यांदा काय दिसेल, टेक्स्ट फील्ड TF1 मध्ये एम्प्टी तुम्हाला टेक्स्ट बॉक्स दिसेल आणि टेक्स्ट फील्ड 3 मध्ये काय दिसेल की एक टेक्स्ट बॉक्स असेल आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काय असेल, दिस इज टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम अशी स्ट्रिंग तुम्हाला दिसेल. अजून एक बघा, नेक्स्ट टेक्स्ट फील्ड TF4 न्यू टेक्स्ट फील्ड दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम (15). हा चौथा टेक्स्ट बॉक्स आहे. ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये सुद्धा काय असणार आहे, दिस इज टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम. मात्र याच्यातले फक्त 15 अक्षर तुम्हाला तिथं दिसणार आहे. आणि आता हे सगळे जे काही टेक्स्ट फील्ड तयार केलेले आहेत किंवा टेक्स्ट बॉक्स तयार केले आहेत हे सर्व आपल्याला ऍड करायचे. त्यासाठी आपण ऍड मेथड वापरतो. ऍड TF1, ऍड TF2, ऍड TF3 आणि ऍड TF4. हे आपण काय केलेले आहेत, ऍड मेथडनं सगळे टेक्स्ट फील्ड काय केले आहेत, टेक्स्ट बॉक्स ऍड केलेले आहेत. आता त्याचं सॅम्पल आउटपुट काय आहे ते बघूया. इथं बघा, इथं आपण पहिल्यांदा काय केलंय, हे टेक्स्ट फील्ड 1 आहे, हे एम्प्टी तयार झालेला आहे टेक्स्ट बॉक्स. दुसरा काय बघा, TF2 त्याची लेंथ किती आहे, 10 आहे. मात्र इथं जे आपण इनपुट करणार आहोत हे स्टार मध्ये सेट होणार आहे. का तर इथं आपण TF2 डॉट सेट इको कॅरेक्टर स्टार असं केलेलं आहे. त्यामुळे इथं जो काय आपण डेटा एंटर करणार आहोत सगळा काय असणार आहे, स्टारच्या स्वरूपामध्ये इथं स्टोअर होणार आहे आणि त्याची लेंथ किती असणार आहे, 10. थर्ड काय बघा, टेक्स्ट फील्ड TF3 न्यू टेक्स्ट फील्ड दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम. इथं बाय डिफॉल्ट एक टेक्स्ट याच्या बाय डिफॉल्ट काय स्ट्रिंग आहे या थर्ड टेक्स्ट बॉक्स मध्ये, दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम. आणि नेक्स्ट लास्ट काय बघा, टेक्स्ट फील्ड TF4 न्यू टेक्स्ट फील्ड दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम (15). म्हणजे दिस इज टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम मधील फक्त 15 अक्षर या चौथ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला दिसणार आहे. सो दिस इज अ सॅम्पल आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. Next we will see text area. So what is text area? Text area is used to provide a paragraph or multiple lines as input. As we have seen in a text field, we are given an input in a single line. But what is the difference between text field and text area? Here in a text area we can give a input as a multiple lines. So this is the main basic difference. So then we will see the syntax for the constructors. First text area empty bracket. तर त्याच्यामुळे काय होणार आहे बघा, टेक्स्ट एरिया. Here we can create a empty text area by using this constructor text area. तर ह्या टेक्स्ट एरियामध्ये आपण काय करू शकतो, मल्टिपल लाईन्स आपण काय करू शकतो ॲज अ इनपुट म्हणून देऊ शकतो. त्याच्यानंतर काय बघा, सेकंड टेक्स्ट एरिया INT max line, INT max row. तर ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय करणार आहोत, त्या टेक्स्ट एरियामध्ये मॅक्झिमम लाईन्स किती पाहिजेत हे देणार आहोत आणि त्या प्रत्येक लाईन मध्ये आपण किती कॅरेक्टर इन्सर्ट करू शकतो, दॅट वी आर गिवन हिअर इन INT max row. म्हणजे त्याच्यामध्ये सेकंड कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय देणार आहोत, त्या टेक्स्ट एरियामध्ये किती लाईन्स आपल्याला पाहिजे आहेत आणि प्रत्येक लाईन मध्ये आपण किती कॅरेक्टर ऍड करू शकतो हे आपण कशाने देणार आहोत, INT max rows याच्यानं देणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड काय बघा, टेक्स्ट एरिया स्ट्रिंग STR. हिअर वी कॅन क्रिएट अ डिफॉल्ट टेक्स्ट एरिया विथ द डिफॉल्ट स्ट्रिंग दॅट इज STR. म्हणजे इथं आपण काय करणार आहोत, एक टेक्स्ट एरिया तयार करणार आहोत, त्याच्यामध्ये ऑलरेडी एक स्ट्रिंग असणार आहे, त्या स्ट्रिंगचं नाव काय STR असं असणार आहे. आलं का लक्षात बघा, पहिल्या याच्यामध्ये आपण एम्प्टी तयार करणार आहोत आणि थर्ड याच्यामध्ये काय करणार आहोत, टेक्स्ट एरियाज तयार करणार आहोत. मात्र तिथे एक स्ट्रिंग आपण STR नावाची त्याच्यामध्ये ऑलरेडी डिस्प्लेड असणार आहे, दॅट इज अ टेक्स्ट एरिया स्ट्रिंग STR. नेक्स्ट काय बघा, टेक्स्ट एरिया स्ट्रिंग STR INT max line, INT max row. Here we are again creating text area with default string that is STR, and here we can give again maximum lines available in area and number of character in each line. So this is a text area string STR INT maximum line, INT maximum rows. म्हणजे याच्यामध्ये आपण टेक्स्ट एरिया डिस्प्ले करणार आहोत, त्याच्यामध्ये ही डिफॉल्ट स्ट्रिंग असणार आहे STR, त्याच्यामध्ये किती लाईन्स पाहिजे ते आपण मॅक्झिमम लाईननं हे करणार आहोत, डिनोट करणार आहोत आणि त्या लाईनमध्ये किती अक्षर पाहिजेत प्रत्येक लाईनमध्ये ते आपण रोजनं डिनोट करणार आहोत. आणि लास्ट काय बघा, टेक्स्ट एरिया STR स्ट्रिंग STR INT max line, INT max rows, INT scroll type. म्हणजे इथं आपण
स्क्रोल बार सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. आपल्याला हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल आपण स्क्रोल बार सुद्धा आपण देऊ शकतो. सो दीज आर द कन्स्ट्रक्टर ऑफ टेक्स्ट एरिया. देन वी विल सी द मेथड्स ऑफ टेक्स्ट एरिया. तर इथं काय आहेत बघा, 9 मेथड्स आहेत. पहिली कुठली आहे बघा, स्ट्रिंग गेट टेक्स्ट. बाय युजिंग दिस मेथड वी कॅन डिटरमाइन और रिट्राइव द टेक्स्ट विच इज इन्सर्टेड इन द टेक्स्ट एरिया. स्ट्रिंग गेट टेक्स्ट मुळे काय करणार आहोत, टेक्स्ट एरियामध्ये जी काही टेक्स्ट आहे ते आपण रिट्राइव करू शकतो किंवा मिळवू शकतो, गेट करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. नेक्स्ट मेथड काय बघा, स्ट्रिंग सेट टेक्स्ट स्ट्रिंग str. बाय युजिंग दिस मेथड वी कॅन सेट द टेक्स्ट टू द टेक्स्ट एरिया. आपल्याला टेक्स्ट एरियामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्याला एखादी टेक्स्ट सेट करायची असेल तर त्यासाठी आपण स्ट्रिंग str, स्ट्रिंग सेट टेक्स्ट स्ट्रिंग str ही मेथड वापरू शकतो. नंतर काय बघा, थर्ड मेथड स्ट्रिंग गेट सिलेक्टेड टेक्स्ट. ज्या टेक्स्ट एरियामध्ये जी काही आपण टेक्स्ट सिलेक्ट करणार आहोत तर ती सिलेक्टेड टेक्स्ट आपण रिट्राय करायची असेल तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, स्ट्रिंग गेट सिलेक्टेड टेक्स्ट ही मेथड वापरणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा, फोर्थ मेथड वाईड सिलेक्ट int स्टार्ट इंडेक्स int एंड इंडेक्स. जर आपण त्या टेक्स्ट एरियामध्ये आपण सुरुवातीची आणि शेवटची इंडेक्स देऊन सुद्धा आपण काय करू शकतो, एखादा टेक्स्ट तिथून रिट्राय करू शकतो. त्याला आपण काय त्यासाठी आपण कुठले मेथड वापरणार, वाईड सिलेक्ट स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स. नेक्स्ट मेथड काय बघा, बुलियन इज एडिटेबल. म्हणजे सिमिलरली टेक्स्ट फील्ड सारखंच दिलेल्या टेक्स्ट एरियामधली जी काही टेक्स्ट आहे ती एडिटेबल आहे की नाही आहे हे आपण चेक कशाने करू शकतो, बुलियन इज एडिटेबल ह्या मेथडनं चेक करू शकतो की गिवन text whether it is editable or not editable. Next, sixth method काय बघा, void set editable boolean editable. So here we can set whether the given text is editable or not editable. म्हणजे आपण ती जी दिलेली टेक्स्ट आहे टेक्स्ट एरियामध्ये ही एडिटेबल करायची आहे की नॉन एडिटेबल ठेवायची आहे हे आपण कशानं करू शकतो, वॉइड सेट एडिटेबल ह्या मेथडनं आपण त्याला सेट करू शकतो. त्याला एडिट करायचं आहे काय नॉट एडिट करायचं आहे हे आपण वॉइड सेट एडिटेबलनं करू शकतो. नेक्स्ट काय बघा, वॉइड अपेंड स्ट्रिंग str. ह्या मेथडनं काय करू शकतो की त्या टेक्स्ट फील्डला ज्या टेक्स्ट फील्डमध्ये जी काही ऑलरेडी त्याच्यामध्ये काही टेक्स्ट असेल तर त्या टेक्स्टच्या शेवटी आपल्याला एखादी स्ट्रिंग काय करायची आहे, ऍड करायची असेल तर त्या किंवा अपेंड करायची असेल तर त्यासाठी आपण काय वापरणार, वॉइड अपेंड स्ट्रिंग str. म्हणजे आपण काय करणार, एक्झिस्टिंग टेक्स्ट एरियामधला जो काही टेक्स्ट असेल त्याच्या शेवटी आपल्याला काय करू शकतो, ही str नावाची स्ट्रिंग आपण अपेंड करू शकतो किंवा ऍड करू शकतो. त्यासाठी आपण वॉइड अपेंड ही मेथड वापरणार आहोत. नेक्स्ट 8 नंबरची मेथड काय बघा, वॉइड इन्सर्ट स्ट्रिंग str, int इंडेक्स. म्हणजे आपण एखादी स्ट्रिंग इन्सर्ट आपल्याला करायची असेल तर आपण कुठले मेथड वापरणार आहोत, इन्सर्ट स्ट्रिंग. आणि कुठे इन्सर्ट करायचे आहे तर त्याची जी इंडेक्स आहे ते इथं आपण मेन्शन करणार आहोत, int इंडेक्स. मग ह्या इंडेक्सला ती गिवन स्पेसिफाईड स्ट्रिंग ही आपण काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. त्यासाठी वॉइड इन्सर्ट ही मेथड आपण वापरणार आहोत. आणि लास्ट काय बघा, वॉइड रिप्लेस रेंज. नावातच आहे रिप्लेस, म्हणजे दिलेल्या एक्झिस्टिंग टेक्स्ट एरियामधला जी काही टेक्स्ट आहे ती आपल्याला रिप्लेस करायची आहे दुसऱ्या स्ट्रिंगनं. त्यासाठी आपण काय करणार आहोत, वॉइड रिप्लेस रेंज. मग ती रेंज कुठे देणार आहोत, आपल्याला कशानं कुठल्या नवीन जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग str ही इथं असणार आहे. आणि जुन्या स्ट्रिंग मधले इंडेक्स हे आपण कशाने डिनोट करणार आहोत, int स्टार्ट इंडेक्स आणि int एंड इंडेक्स. म्हणजे ह्या स्टार्ट पासून एंड पर्यंत ह्या ठिकाणी आपली ही नवीन स्ट्रिंग काय होणार आहे, ऍड होणार आहे. त्यानंतर एक सॅम्पल आपण प्रोग्राम बघू टेक्स्ट एरियाचा. इथं काय केलेलं बघा, जनरल याच्यामध्ये सुद्धा सेम आपण 2 पॅकेज इनपुट करणार आहोत. त्याच्यानंतर ॲपलेटचा कोड लिहिणार आहोत. हे मी इथं दाखवलेलं नाही. डायरेक्ट आपण इनिट मेथड बघूया की इनिट मेथडमध्ये काय केलेलं बघा. इथं आपण पहिल्यांदा टोटल 5 टेक्स्ट एरिया आपण काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. तर पहिला कुठला तयार केले बघा, टेक्स्ट एरिया TA1 इज अ ऑब्जेक्ट ऑफ टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया TA1 न्यू टेक्स्ट एरिया. इथं आपण काय करणार आहोत, एम्प्टी टेक्स्ट एरिया इथं तयार करणार आहोत. पहिल्या टेक्स्ट एरिया TA1 मुळे एक एम्प्टी टेक्स्ट एरिया इथं तयार झालेला आहे. दुसरं काय केलेलं बघा, टेक्स्ट एरिया TA2 न्यू टेक्स्ट एरिया 10,20. याच्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळं की एक टेक्स्ट एरिया तयार होणार, त्याच्यामध्ये 10 रो असणार आहेत. आणि 10 रो असून काय असणार आहे, त्याच्यामध्ये 10 रो असणार आहेत आणि त्याच्यामध्ये किती असणार आहेत, 20 काय असणार आहेत, 20
अक्षर असणार आहे, 10 रो असणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक रो मध्ये आपण किती मॅक्झिमम कॅरेक्टर देऊ शकतो, 20 कॅरेक्टर देऊ शकतो. असा दुसरा टेक्स्ट एरिया असणार आहे. तिसरा काय आहे बघा, टेक्स्ट एरिया TA3 न्यू टेक्स्ट एरिया. इथं आपण थर्ड एक टेक्स्ट एरिया आपण इथं तयार करतो आहोत आणि त्या टेक्स्ट एरियामध्ये काय टेक्स्ट ऍड केलेले आहे, दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो प्रोग्राम असे नावाची इथं टेक्स्ट आपण तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपण काय अपेंड केलेलं आहे, थर्ड मध्येच TA3 डॉट अपेंड हाय असं आपण काय करणार आहोत, थर्ड टेक्स्ट एरियामध्ये ह्या दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो प्रोग्रामच्या शेवटी, ह्या टेक्स्टच्या शेवटी काय अपेंड होणार आहे, हाय असं त्याला अपेंड होणार आहे. नंतर कुठला तयार केला बघा, टेक्स्ट एरिया TA4 न्यू टेक्स्ट एरिया. दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो प्रोग्राम 10,15. म्हणजे अजून एक चौथा आपण टेक्स्ट एरिया तयार केलेला आहे TA4. त्याच्यामध्ये काय स्ट्रिंग असणार आहे, दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो प्रोग्राम अशी स्ट्रिंग असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, 10 रो आणि 10 रो असणार आहेत आणि प्रत्येक रो मध्ये किती अक्षर असणार आहेत, 15 अक्षर किंवा 15 कॅरेक्टर आपण ऍड करू शकतो प्रत्येक लाईन मध्ये. नेक्स्ट काय केलंय बघा, टेक्स्ट एरिया TA5. इथं आपण TA5 नावाचा परत टेक्स्ट एरिया तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये नाव काय दिलंय, स्ट्रिंग काय बाय डिफॉल्ट आहे, दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम अशी त्याच्यामध्ये स्ट्रिंग असणार आहे. परत त्याच्यामध्ये सुद्धा 10 रो असणार आहेत, 15 कॉलम म्हणजे 15 अक्षर एका रो मध्ये आपण ऍड करू शकतो आणि तिथं आपण स्क्रोल बार ऍड केलेला आहे. तो स्क्रोल बार कुठला आहे, व्हर्टिकल स्क्रोल बार आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे. अशा तऱ्हेने 5 आपण टेक्स्ट एरिया तयार केलेले आहेत आणि हे टेक्स्ट एरिया आपल्याला ऍड करायचे असेल तर ऍड TA1, ऍड TA2, ऍड TA3, ऍड TA4 आणि ऍड TA5 अशा पद्धतीने हे 5 टेक्स्ट एरिया तयार केलेले आपण ऍड केलेले आहेत ऍपलेट मध्ये. आणि ह्याच्यात आपण सॅम्पल आउटपुट बघा, तर इथं हा पहिला टेक्स्ट एरिया जो एम्प्टी होता, बरोबर आहे, टेक्स्ट एरिया TA1 न्यू टेक्स्ट एरिया. हा पहिला काय आहे, एम्प्टी टेक्स्ट एरिया आहे. ह्याला आपण रोज आणि कॉलम्स किंवा रोज आणि त्याच्यामध्ये किती अक्षर असणार एका रो मध्ये हे मेन्शन केलेलं नाहीये. दुसरा कुठला आहे बघा, TA2. याच्यामध्ये मात्र आपण काय असणार आहेत, मेन्शन केलेलं आहे 10 रोज आणि किती अक्षर आहेत, एका रो मध्ये 20 अक्षर आहेत. हा TA2. थर्ड कुठला आहे बघा, थर्ड TA3. त्याच्यामध्ये काय आहे, दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो प्रोग्राम. मग इथं काय केलंय बघा, दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो प्रोग्राम असं लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये अपेंड काय केलेलं आहे, TA3 डॉट अपेंड हाय ही जी स्ट्रिंग आहे ही ओल्ड स्ट्रिंग म्हणजे आधी एक्झिस्टिंग स्ट्रिंग काय आहे, दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो, याच्या शेवटी काय अपेंड झालेला आहे, हाय असं अपेंड झालेला आहे. हा थर्ड झालेला आहे. फोर्थ काय आहे बघा, फोर्थ काय आहे, फोर्थ ए काय झालंय, TA4. त्याच्यामध्ये काय केलंय बघा, दिस इज अ टेक्स्ट एरिया डेमो प्रोग्राम 10,15. याच्यामध्ये 10 रो आणि काय असणार आहेत, परत 15 अक्षर 15 कॅरेक्टर हे एका रो मध्ये असणार आहेत. ते जे आहे ते दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम म्हणजे याच्यामध्ये 10 रो आणि 15 अक्षर तुम्हाला इथं एका रो मधली तुम्हाला दिसू शकणार आहे. तर ते चौथा टेक्स्ट एरिया. आणि लास्ट काय बघा, टेक्स्ट एरिया TA5 न्यू टेक्स्ट एरिया. दिस इज अ टेक्स्ट फील्ड डेमो प्रोग्राम 10,15 स्क्रोल बार डॉट व्हर्टिकल. म्हणजे इथं आपण काय करणार आहे, व्हर्टिकल स्क्रोल बार इथं 5 नंबरच्या स्क्रोल बार 5 नंबरच्या टेक्स्ट फील्ड मध्ये काय करणार, टेक्स्ट एरियामध्ये व्हर्टिकल स्क्रोल बार हा ऍड केलेला आहे. सो दिस इज अ सॅम्पल आउटपुट ऑफ अ प्रोग्राम. थँक्यू.